उन्हाच्या झळा वाढत असताना काय काळजी घ्यायला हवी पाहूयात ग्राफिक्स मधून। दररोज भरपूर पाणी प्या। शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नका। दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये घराबाहेर पडणं टाळा। घराबाहेर पडताना टोपी, रुमाल, छत्रीचा वापर करा। डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरा। लहान मुलांना बाहेर खेळायला पाठवू नका। उघड्यावरचं खाणं टाळा। ताजे अन्न खा। जास्तीत जास्त फळं खा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे। अनिरुद्ध, अनेक ठिकाणी खरं तर पारा 40 पार केलेला आहे, मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेलं आहे, काय सध्या अंदाज वर्तवलेला आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये कशी परिस्थिती आहे? नक्कीच आता जर पाहिलं तर पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या नागरिकांना पोहोचत असताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये जी आहे ती वाढ झालेली आहे। सध्या अमरावतीमध्ये जर पाहिलं तर महापालिकेच्या वतीने दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे। उष्माघात जो आहे तो होऊ शकतो असंही सांगण्यात आलंय आणि त्यामुळे नागरिकांनी जी आहे ती खबरदारी घेणं गरजेचं आहे। आता जर पाहिलं तर आता हा एप्रिल महिना सुरू आहे। एप्रिल महिन्यात जवळजवळ 44 वर जे आहे ते तापमान गेलेलं आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे तापमान जे आहे ते वाढलेलं आहे। गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये तापमान जे आहे ते जवळजवळ 46 ते 47 अंशांवर गेलं होतं, मात्र आता यावर्षी 48 पेक्षा जास्त अंशांवर तापमान जाण्याचा जो आहे तो अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं तापमानामध्ये मोठी वाढ झाली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर न पडण्याचं आव्हान महापालिका असेल किंवा डॉक्टर्स असतील हे करताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्याचं जे आहे ते गरजेचं आहे। शाळांच्या वेळेमध्ये सुद्धा बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे आता नागरिक घराच्या बाहेर कमी पडताना आपल्याला दिसत आहे। दुपारच्या वेळेमध्ये रस्ते जे आहेत ते निर्मनुष्य होताना दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सध्या जर पाहिलं तर दुपारच्या वेळेस रस्त्यांवरची गर्दी जी आहे ती कमी झालेली आहे आणि त्यामुळे आता नागरिक जे आहे ते या संपूर्ण परिस्थितीतून कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।